300 रुपये गोण होते त्यावेळेस वज 70 रुपये आणि आता 2500 रुपये गोण आहे तेव्हा बी वज 70 रुपयाची. तरी म्हणजे त्यांना गोण्या वाढवू नये आपण थांबती नाही हा त्याचा प्रताप आहे. चूक आपलीच. त्यांना खत का वाढवले का तुम्ही थांबावा म्हणून तर आपण थांबती नाही. बरोबर आहे का नाही? घेऊन घेऊन फार जाम झाले मरायला आले शेतकरी. हा का? हो याला कर्ज द्या ना, हा, कर्ज द्या नाही तर वाटप करा काहीतरी. काहीतरी वाटप करा. खरं बरं. फार आता नगरसेवक आहे वाटले ना आता ते नाही घेत ते. त्यांनाच द्या पण बघा पिकअपवाल्याला देऊ नका ट्रॅक्टरवाल्यांनाच पैसे द्या. पिकअप वाले नको असं. हा. पिकअप वाले काय. नमस्कार. आज 13 मार्च 2026 सायंकाळचे 6 वाजले आणि पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट आपण घेणार आहोत. युद्धामुळे परिस्थिती फार डाऊन. युद्धामुळे गॅस आला नाही, गॅसमुळे हॉटेल बंद झाले, हॉटेलमुळे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला बाजारभाव कमी झाले, अशी एक मोठी साखळी तयार झाली. तर काल आपण नव्हतो, आज काय परिस्थिती होती आपण जाणून घेऊ. म्हणून शेतकरी नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. काय फरक पडला? फरक तर एवढा पडलाय का डायरेक्ट शेतकऱ्याचा कंबरटच मोडला एवढा फरक पडलाय. डायरेक्ट शिमला डायरेक्ट 250-300 रुपये. आज शिमला म्हणजे 500ची शिमला डायरेक्ट 250 रुपये झाली 4 दिवसामध्ये. किती फरक पडला. हो. दुधीची अशी परिस्थिती होती 20 रुपये जाळी 30 रुपये जाळी घ्यायला दुधीतला गिराईक नव्हतं. बापरे. इतकी अवघड परिस्थिती होती. पकडून याला माल दे त्याला माल दे म्हणजे अक्षरशः नंतर तर त्या गाड्या रिवर्स गेल्या दुधीच्या. ही एवढी परिस्थिती गाणं. वांगे 200-250-300 वांगे. त्याच्यानंतर कारले 400 रुपये 450 रुपये. दोडके 200-250-300 रुपये. काकड्या 200-250-300 काकड्या होत्या. काकड्या डाऊनच झाल्या. सगळेच माल टोटल माल हळूहळू ऑटोमॅटिक रिवर्स झाले सगळे. उलट हे थोडं वाढलं, थोडी कळी जळली म्हणून बरे झाले. नाही इथं माल ठेवायला जागा नसते. एवढी परिस्थिती अवघड झाली असते. फ्लावरी आपल्या फ्लावरी ठीक आहे तेच 60-70-100. ओके. मोठे हायब्रिड माल 110-120 रुपये. परिस्थिती सगळीकडेच घाणे. आता पुढं माल विकतच नाही. माल म्हणजे एवढी परिस्थिती अवघड झाली. एक तर पहिले फुटपाथ बंद झालं, दुसरं हॉटेल बंद झाले. त्याच्यामुळं चारही साईडनी ती गादा शेतकऱ्यावर. उष्णता इतकी भयाने की शेतकरी कसा माल जगवतोय त्यालाच माहिती. तर हिला आणून जर त्याला गिराईकच नसेल तर अवघड आहे. शेतकऱ्याच्या व्यथा शेतकरीच जाणू शकतो. तर बघू बाकी पालेभाज्यांचे लिलाव काय होत आहे. तोपर्यंत तुम्ही जर लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. का नाही काय बा 10 रुपये 12 रुपये बर. द्यायचे ना भाऊ 10 रुपये. इकडे काय भाव इकडे? असं नाही करायचं. 10 रुपये चालेल. 1 रुपयासाठी आपण का काय भाव इकला तुम्हाला का मागती नाही का मागितलं हा 200-250 रुपये लेवल आहे बरं का. लय लावून नका जर. दुधी तर तसेच पडेल. काय भाव विकले दिली का पण? ओके. काय भाव चालली भेंडी? भेंडी चालू आहे ना 550-600. ओके. आत्ताच चालू झाली का? विकली का 550? काय पैसे विकली. ओके. भेंडी सुपर आहे. 15 किलो माल असं. हा 15 किलो. हा ना 15 किलो नाही आहे 12 किलो आहे. 12 किलो 11.5-12 किलो. ओके. हो काय भाव चालली कांदा पा? कांदा पण नका कल्याण टाकायची. कर्ज घेऊन घेऊन फार जाम झाले मरायला आले शेतकरी. हा का? हो. याला कर्ज द्या ना, हा, कर्ज द्या नाही तर वाटप करा काहीतरी. वाटप करा. खरं बरं. फार आता नगरसेवक आहे वाटले ना आता ते नाही घेत ते. त्यांनाच द्या पण बघा पिकअपवाल्याला देऊ नका ट्रॅक्टरवाल्यांनाच पैसे द्या. पिकअप वाले नको असं. हा. पिकअप वाल्याने काय पाप केलं? यांना कसं आहे, चालूच राहतं ना हो भाडे. यांच्या ट्रॅक्टरवाल्याला भाडं नाही काहीच नाही. यांना भाडे नाही, पालक बरोबर आहे. काही नाही. बरं त्या पालक इकतोय का नाही? पालक काय 2-5 रुपये. शेंगा खायला अहो काय सांगायचं बेकरी जायची काय हो असं हा ना अवघड आहे. कवर मिळालं ते नगरसेवकांनी दिलं ना तुम्हाला? काय असं काय आमच्या इकडे लक्ष देते नाही. नाही नंबर वाढ का लक्ष नाही. तुमच्या नगरसेवकाला सांगायला लागतंय. सांगा ना. माऊली काय भाव दिली कळ? 50 रुपये. 50 रुपये. आधीच ऑलरेडी बाजार लावून होती ते आता अजून हाल केले.
काय भाव द्या काय भाव चालेल 10-12 बरं किरकोळला तरी बरं आहे मग लिलावातले हाल या हो चवळी काय विकली मारा 150 रुपये तांबाट तांबट 250 रुपये हा नवा 250 रुपये ओके कारला विकलं 450 चुवा शुवा चुवा कारला मस्त ते लांबला काय बाजार आहे लांबला काय बाजार आहे 10 रुपये शेल लावला काय भाव दिली आहे दूध हो काय भाव दिली अहो भाव सांगा फक्त 100 काढली 100 वाढवा सांगा ना ते जास्त कमी सांगा नाही ते 100 न दिली असं लिलावात हाल होते पण इकडे भरायचा सागर दादा की जय हो पवार बोला साहेब दंडोत काय भाव विकले वांगा 350 दिले असं यांना तेजीचा माल आणले का कोबी आणले काकडी काय विकली काकडे का 250 वालाला बाजार आहे ना वाल 200-250 बरं 20 रुपये एकत्र दिला तरी बारीक तरी बाई काय म्हणते बारीक गाठ आहे हा नसेल परवडत इकू नका आता आम्ही काय सांगू तुम्हाला हा ना बाई 3 महिने झाले तू माणूस जर जीव काढितोय तुला 4 रुपयाला काढता महाग झालाय खरं सांगतं हा 1 रुपयाला नाही तर वापस होतं आपण त्यांना 3 महिने कष्ट आहे तुम्हाला एकच दिवसाचं आहे उद्याचं बरोबर का नाही काय भाव विकली तांबट काय भाव दिले अजून नाही दिले येईल ना गिराईक आता एवढं मोठं मार्केट आहे बरोबर आरटीओला न्यायला लागत होते का बरं आरटीओला न्यायला आरटीओला न्यायला लागत होते आरटीओला का नाही न्यायला नाही ना आता एवढ्या काय नाही याच्यात थोडेसे एक विकेल नाही नाही ना एवढ्याची या गिलके काय भाव दिले हो 300 विकले 300 ओके हे वांगे हो मावली हे जळगावचे जांबच केले लाल कोळ्यानं हा ना हा 13.5 कुठली आहे भाजी हा कातरणी खरणी ओके हो मावली भाजी काय भाव गेली का बरं उत्साह चाललंय हिडे निसायचं का दिलाव झाला का काय भाव गेली 18 ओके ही काय गेली हो काय भाव गेली भाई ही 1600 गेली असं प्युअर 1500 प्युअर गावठी 15-16 प्युअर गावठी प्युअर गावठी थोडा उठाव कमी आहे ना भाज्या उठाव कमी शेपू काय गेलो मग शेपू काय जांबाच हा काय भाव गेली फक्त बापरे काय भाव गेली मी 750-800 रुपये गेले काय भाव गेली असं 700 गेली एकच वकर आणि एवढं कडक उन्हात कडक उन्हात मेथीचे हाल झाले काय माहित नव्हतं काय आणलंय शपू 1600 ही का नाही ती तिकडे झाली बरं झाली बरोबर मेथीचे हाल आहे ना नेत्याचे चांगले झालं काय म्हणत्या काय आणलं होतं शेपू 22 कोणती होती प्युअर गावठी ओके कुठली हा ही
1400. अच्छा अच्छा कोणतं आहे होय अमेरिकन मल्टीकट हां अमेरिकन मल्टीकट अमेरिकन मल्टीकट आहे नमस्कार 1480 एक वर 3 वर 1480 भास्कर केसरी मकान नंबर 2 1480 85 90 1500 एक वर 2 3 1500 सोमा बी 3 परत 250 1505 संदीप 10 15 तेवढं 1515 अरे 170 1515 20 25 30 35 40 1550 1600 5 5 1605 एक वर 1605 10 अरे भाड्या तो दे माझ्या 5 संदीप के 1400 5 1500 5 1600 5 1650 55 60 1670 80 1680 85 90 1700 1700 1700 30 35 40 1795 1800 5 1810 1815 20 1825 1830 35 1840 1835 नाही तू पुढं वार घे 700 700 5  10 15 20 735 750 40 750 हे बघा राहू का नमस्कार आज 13 मार्च 2026 सायंकाळचे 7 वाजले आणि आपण आहोत पालेभाज्यांच्या लिलाव ज्ञानेश्वर व्हेजिटेबल कंपनीमध्ये आपण आलेलो होतो आणि भास्करराव भेटले. ते दररोज भाजीपाला मुंबईला पाठवत असतात, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी मंदी होण्याचं कारण आणि काय परिस्थिती होती. मंदी होण्याचं कारण मंदी होण्याचं कारण म्हणजे युद्धामुळेच ती मंदी पडलेली आहे. आणि त्याच्यात मालामध्ये ना खूपच हे झालेलं आहे. चायनाचे बाजार 1500 ते 4000 रुपयापर्यंत आहे. त्याच्यात पण माल पाहून बाजार आहे. कत्रीचे बाजार पण 1000 रुपयापासून 2400 रुपयापर्यंत आहे. शापूची बाजार 1000 रुपयापासून 3000पर्यंत आहे. मेथीची बाजार 700 रुपयापासून 1800 पर्यंत आहे. गावठीची बाजार 2000पासून 4000पर्यंत आहे. कांद्याची बाजार पण 5 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत आहे. ओके, म्हणजे जे हॉटेलिंग बंद झालं त्याचा मोठा फरक. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मोठा फरक पडलेला आहे. ओके, तर आशा करूया की लवकरच सिलेंडरचा पुरवठा हो आणि पुन्हा बाजारभाव वाढेल. धन्यवाद. 12 का नाही गेले? हायस्ट नाही गेलं. 14 हायस्ट आहे. चला नीटच आलो आहे. हां, कोब्या काय गेलं का लई झाले? कोबीचे लिलाव झाले? अजून निलावच झाली नाही. तू काय गेले? काय गेले? 12-13 गेले काही का 1300 डाऊन झाले. हायस्ट काय हायस्ट? 20-25 नाही का? हां 2000 रुपये
12.5 पावणे 13 13 रुपये 13 13 5 13 10 सव्वा 13 थोडं बारीक आहे 14 सव्वा 14 साडे 14 15 15 5 15 10 15 50 16 16 5 16 5 सव्वा 16 साडे 16 17 साडे 17 18 20 16 17 18 19 20 भालेराव 3 हायस्ट काय गेलं कुठं गेलं 27. ओके गावरी काय रे चालते 70 रुपये. काय भाव विकले वाल एवढा आहे का वाल काय भाव घ्या 1200 रुपये कोणता होता अंकुरचा पापडीचा अंकुरे काय भाव गेले अंकुरे काय भाव गेले वाल तिकडे वाल 1600 रुपये कोणता होता हा